आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। येणे मान्यता हो अमान्यता, अर्थू अनर्थू हो भलेता, परंतु तुझा मार्गू तो सर्वथा सांडणेचे नाही। तुझशी समान का थोर, ऐसे ऐकताची उत्तर, या देहावरी धार हाणेन खड्गाची। तुझी प्रशंसा ऐकेन, तेणे भक्ती दृढ होईन, ऐसी वासना तिचा मन विटाळू माती। मान्यता असो अथवा नसो, अर्थ काहीतरी भलताच हो किंवा योग्य अर्थ हो किंवा अनर्थ हो, काहीही होऊ दे, पण मी तुझा मार्ग कधीही सोडणार नाही। परंतु तुझा मार्ग तो सर्वथा सांडणेची नाही। काहीही हो, कशा संबंधाने बोलतायत बरं दासोपंत? तर ते असं काल म्हणाले होते, शेवटच्या ओवीमध्ये आपण बघितलं की निश्चय काय आहे, निश्चय कसा असतो याच्या संबंधाने मी तुला सांगतो निश्चय। आणि मग ते सांगायला सुरुवात करतात की कोणाची मान्यता असो नसो, त्याचा अर्थ हो या अनर्थ हो, पण एकदा एखाद्या दैवतावर दृढ श्रद्धा जर ठेवली तर ती कायम असायला हवी। ती सांडू नये, ती सोडू नये। तुझशी समान का थोर, ऐसे ऐकताची उत्तर, यया देहावरी धार हाणेन खड्गाची। थोडक्यात काय तर तुलना नाही करायची आहे कोणाशी। माझ्या दैवताची तुलना ही कोणत्या इतर दैवताशी किंवा माझ्या श्रद्धास्थानांची तुलना इतर कुठल्याही श्रद्धास्थानाशी केली नाही पाहिजे, ती करू नये। जर मी ते असं ऐकलं, अशा गोष्टींवरती वाद ऐकला, विवाद ऐकला, काही उत्तर ऐकली, काही मत ऐकली, तर तुझशी समान का थोर, ऐसे ऐकताची उत्तर, या देहावरी वार, या देहावरी धार म्हणेन खड्गाची, हाणेन खड्गाची। जर मी असं वागेन की कुठल्याही प्रकारची तुलना किंवा तुझी महती कमी आहे असं कोणी म्हणत असेल किंवा ती जास्त आहे इतरांपेक्षा, असं कुठलंही मला चालणार नाही। आणि जर असं मी ऐकेन, असं म्हणेन, तर त्या क्षणी माझ्या देहावरती मी खड्ग चालवीन। काय हवंय मग, निश्चय कसा असतो या संदर्भाने दासोपंत बोलतात। तुझी प्रशंसा ऐकेन, तेणे भक्ती दृढ होईन। मी काय करीन तर फक्त तुझी स्तुती, तुझी प्रशंसा असलेलं सगळं ऐकेन, तुझं गुणगान ऐकेन, तुझं कीर्तन संकीर्तन भजन, तुझ्या संबंधानं केलेलं चांगलं वक्तव्य, तुझी स्तुती, ते मी सगळं ऐकेन, जेणेकरून माझ्या मनातली भक्ती अधिक घट्ट, अधिक दाट, अधिक दृढ होत जाईल। ऐसी वासना तिचा मन विटाळू माती। माझ्या मनात तुलना करावी, कमी जास्त कुणाला लेखावं अशा प्रकारची वासना येऊ नये, माझं मन विटाळू नये, याची खबरदारी मात्र तू घे। तू ईश्वरू अथवा नरू, परी
सर्वथा न भजे इतरू, तुझा करुणी विचारू कवणु धर्मु माते. चारी जोडती पुरुषार्थ, अथवा जोडले समस्त, नाशतू सुखे परिचित्त, व्यग्र न करी. मेघ वर्षतू शिळाधारी, तया आड काही न करी. तुझान टळे निर्धारी, भक्तियोगाचा. निश्चया संबंधानं बोलताय. तू कोणीही अस, दत्तप्रभूंना म्हणतायत. हे देवा, तू ईश्वर अस, तू नर पुरुष अस, तू कोणीही असू दे, तू देहधारी नर असू दे किंवा तू ईश्वर असू दे, परी सर्वथा न भजे इतरू. तू कोणीही असलास तरी मला ते मान्य आहे. मी तुला स्वीकारलंय गुरु म्हणून, माझं आराध्य दैवत म्हणून, देव म्हणून. आणि म्हणून इतर कोणाचंही भजन, इतर कोणाचीही भक्ती मी करणार नाही. फक्त तुझा विचार, तुझा करुणी विचारू कवणु धर्मु माते. केवळ फक्त तुझाच विचार हा माझ्या मनामध्ये असला पाहिजे, तोच माझा धर्म असावा, अशा प्रकारची माझी मनाची अवस्था होऊ दे. चारी पुरुषार्थ जोडणारे, चारी पुरुषार्थ प्राप्त करून घेणारे, किंवा सगळे एखादा त्यातला समस्त पुरुषार्थातला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी एखादा, किंवा सगळेच्या सगळे पुरुषार्थ प्राप्त करून घेणारा जो कोणी, नाशतू सुखे परिचित्त, इतका पराकोटीला ज्याची साधना पोचलीये असा, परंतु हे जे त्याचं सुख आहे, चारी परमार्थाचं, चारही पुरुषार्थाचं, एक चित्त जर त्याचं इतर ठिकाणी कुठे व्यग्र असेल किंवा ते विचलित झालं तर हे सगळं व्यर्थ होतं. आणि म्हणून एखादा पुरुषार्थ कमवायचा, एखादा पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा म्हणजे तुझी दृढ भक्ती हवी, त्यासाठी निश्चय हवा. मग तो निश्चय कसा? तर चार पुरुषार्थांमध्ये एकाही पुरुषार्थाच्या संदर्भाने जर आम्ही थोडी जरी चूक केली, इतर ठिकाणी कुठं मन व्यग्र झालं, तर त्याची आम्हाला प्राप्ती होत नाही. म्हणून मेघ वर्ष तू शिळाधारी, तया आड काही न करी. तुझा न टळे निर्धारी, भक्तियोगाचा. जो खरा भक्तियोग करतो तो मनुष्य मेघातून शिळांचा वर्षाव होऊ दे, प्रचंड शिळा वर्षाव होऊ दे, पण तो वर्षाव होत असताना सुद्धा तुझा न टळे निर्धारी, तुझ्या विषयीचा, तुझ्या भक्तीचा दृढ विश्वास, दृढ निर्धार, निश्चय हा कधीही टळणार नाही, तो कमी होणार नाही, तो ढळणार नाही. न धरी तरी न धरू मेदिनी, सर्वांग पडो वन्ही, परिहेन संडी करणी तुझ्या दास्यत्वाची. भलेही मेघांमधून शिळांचा वर्षाव होवो, न धरी तरी न धरू मेदिनी. मेदिनी पृथ्वी, पृथ्वी स्वतःवर मला न धारण करो, म्हणजे ती मला दूर लोटून देवो. पृथ्वी माझं धारण भलेही न करो, किंवा माझ्या सर्वांगावर अग्नी पडो, सर्वांग पडो वन्ही, परी मी हे न संडी करणी तुझ्या दास्यत्वाची. तरी सुद्धा मी तुझ्या दास्यत्वाची ही जी पताका हातामध्ये घेतलीये, जी पालखी खांद्यावर घेतलीये, ती कधीही सोडणार नाही. कधीही मी तुझं दास्यत्व सांडणार नाही, सोडणार नाही, त्यापासून च्युत होणार नाही.
परावृत्त होणार नाही. स्त्री पुत्रादी पदार्थ आताची नाशो हे समस्त, रोकडे शरीर येथ पडता दिसो. निश्चय कसा? तर माझे म्हणून जे कोणी आहेत, माझे जे ज्याला मी माझं म्हणतो, जे जिव्हाळ्याचे आहेत, ते स्त्री पुत्र हे सगळे कफ पदार्थ असं म्हटले त्यांनी. स्त्री पुत्रादी पदार्थ म्हटले त्यांना. आताची नाशो हे समजतं. या क्षणी ते जरी नाश पावले, ते माझे राहिले नाही, ते नाश पावले. रोकडे शरीर येथ पडता दिसो. माझं हे शरीर प्रत्यक्ष प्राण जाऊन इथे ते धड जरी आडवं पडलं आणि ते मला दिसत असलं तरी सुद्धा तुझ्या विषयीचं प्रेम, तुझी भक्ती, तुझ्या दास्यत्वाची पताका मी माझ्या हातून सोडणार नाही. प्रलया ऐसा आघातू, वरी पडो मेरू परतत्व, सूर्या ऐसा दीप्तू अंगी जडो. प्रचंड प्रलय येवो, त्याचा आघात माझ्यावरती होवो. वरी पडो मेरू पर्वताचा माझ्यावरती आघात होवो. जरी माझ्या अंगावरती मोठमोठे पर्वत पडले. सूर्या ऐसा दीप्तू अंगी जडो, सूर्याचा अग्नी, सूर्याचं तेज माझ्या अंगाचा दाह करो. काहीही हो, सागरी बुडताही नसंडी, व्याघ्रा मुखी पडो उडी, दंडू करिता कदंडी अंग देईन. सागरामध्ये जरी बुडत असलो तरी तुझी भक्ती सोडणार नाही. वाघाच्या मुखामध्ये जरी माझी उडी पडली तुझ्या भक्तीसाठी, तरी मी तुझ्या विषयीचं प्रेम, तुझी भक्ती सोडणार नाही. दंडू करिता कदंडी अंग देईन. जर मला त्या संबंधानं, त्या विषयांमुळे किंवा तुझ्या भक्तीमुळे, तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून, तुझी भक्ती करतो म्हणून कोणी शिक्षा दिली, दंड केला, तर तो जो दंड करणारा कदंडी आहे त्याच्याकडे मी माझं स्वतःचं अंग सुपूर्त करीन, त्याच्याकडे माझं अंग मी देऊन टाकीन, त्याला समर्पित करीन, पण तुझी भक्ती सोडणार नाही. महादुःखेही नचळे, महादुःखेही नचळणे, ऐसा तो निश्चयो म्हणणे, आता भाग्य प्रधाने विघ्ने तैजे पडती. आणि असा निश्चय असावा. काय उदाहरणं दिलेत दासोपंतांनी? मेघवर्ष तू शिळाधारी, मेघांमधून शिळांचा वर्षाव, अर्थात शिळा याचा अर्थ दगडांचा वर्षाव असू दे किंवा मोठमोठ्या पावसाच्या शिळा समान सरी असू दे, असा प्रचंड प्रपात जरी माझ्यावरती मेघांमधून पडला तरी मी त्याला आड जाणार नाही, मी त्याच्या आड येणार नाही. तुझा निर्धार, तुझ्या भक्तियोगाचा निर्धार मी टाळणार नाही. प्रत्यक्ष मेदिनीनी, पृथ्वीनी जरी मला धारण केलं नाही, सर्वांग माझं वन्हीच्या मुखी पडलं, तरी सुद्धा तुझ्या दासत्वाची मी माझी करणी, मी माझं कर्म कधीही सोडणार नाही. माझे स्वकीय, माझे आप्त, माझे जवळचे जीवलग, ह्या क्षणी त्यांचा नाश झाला आणि माझं शरीर सुद्धा या क्षणी नाश पावलं आणि ते मला प्रत्यक्ष माझ्या डोळ्यासमोर दिसत असलं तरी सुद्धा मी तुझी भक्ती, तुझं दास्यत्व सोडणार नाही. प्रचंड प्रलयाचा आघात माझ्यावरती झाला, मेरू पर्वताचा आघात माझ्यावर झाला, ते जरी माझ्या अंगावर पडले, सूर्याचं तेज मला जाळत राहिलं, ते अंगी आलं, तरी सुद्धा मी तुझी भक्ती सोडणार नाही. सागरामध्ये मी बुडतो आहे, मला तारणारं कोणी नाही हे दिसतंय, पण तरीही मी तुझी भक्ती सोडणार नाही. वाघाच्या मुखी पडलो आणि आता प्राण जाणार हे जरी लक्षात आलं तरी सुद्धा मी तुझी भक्ती सोडणार नाही. दंडू करिता कदंडी अंग देईन. तुझ्या भक्तीसाठी, तुझी भक्ती करतो म्हणून जर मला कोणी शिक्षा केली, दंड केला,
तर त्या दंड करणाऱ्याच्या ताब्यामध्ये मी माझं शरीर देऊन टाकीन. शेवटी म्हणतात, महादुःखे ही न चळणे. ही सगळी दुःख आहेत, या वेदना आहेत, आणि या दुःखांपासून कधीही न भीता आपल्या भक्तीपासून कधीही चळू नये. महादुःखेही न चळणे ऐसा तो निश्चयो म्हणे. आणि जो अशा संकटांच्या मध्ये सुद्धा आपला निश्चय टिकवून धरतो, निर्धार पक्का ठेवतो, आता भाग्य प्रधाने विघ्ने तैजे पडते, त्याला खरी भक्ती म्हणावं. आणि मग एकदा तुझ्या भक्तीचा निश्चय झाला, तुझ्यावरती प्रेम करावं, तू माझा आहेस हे एकदा माझ्या मनानं ठरवलं की आता भाग्य प्रधाने, आता नशिबानं, योगानं, भाग्यानं जे जे काही विघ्न येतील, जे जे काही संकट येतील, ते भलेही माझ्यावरती पडोत, ते मिळवत बापडे माझ्या नशिबाने, पण तुझी भक्ती मी कधीही सोडणार नाही. सार्वभौम हो निर्वैर, श्रीची संप्राप्ती अपार, परंतु तुझहूनी इतर ते मी न भजे. सार्वभौम हो निर्वैर, समस्त जगतासाठी जरी मी निर्वैर झालो असलो, श्रीची अपार संपत्ती मला जरी प्राप्त होऊ लागली, म्हणजे काय तर मी राजा झालो. जरी मी राजा झालो, मला सिंहासनावरती कोणी बसवलं, मला अपार संपत्ती जरी प्राप्त झाली, परंतु तुझ्याशिवाय मी इतर कुणाचंही भजन पूजन करणार नाही. सार्वभौम हो निर्वैर, अशा प्रकारची जी अवस्था आहे, ती दोन प्रकारची अवस्था इथे दासोपंतांनी सांगितली. सार्वभौम निर्वैर होणं याचा अर्थ संत सज्जन साधूची परम अवस्था प्राप्त होणं. एक ही ज्याला आपण आधी दैविक असं म्हणूया, आधी दैविकाची जरी पूर्ण प्राप्ती झाली आणि श्रीची संप्राप्ती अपार, म्हणजे भौतिक किंवा लौकिकात मला प्रचंड संपत्ती मिळाली, मी राजा झालो, श्रीमंत झालो, तरीही या दोन्हीही अवस्थांच्या मध्ये, म्हणजे आधी भौतिकामध्ये मी अपार श्रीमंत झालो आणि आधी दैविकाच्या मध्ये सुद्धा मी परमसाधुत्व प्राप्त केलं, तरी सुद्धा या दोन्हीही अवस्थांच्या मध्ये मी तुझ्याशिवाय इतर कुणालाही भजणार नाही. फार सुंदर ही अवस्था दासोपंतांनी वर्णन केली. तुमच्या लक्षात आलंच असेल, सार्वभौम हो निर्वैर, श्रीची संप्राप्ती अपार. या दोन्ही अवस्थांच्या मध्ये वेगळं विवेचनही थोडंसं करता येईल की सार्वभौम निर्वैर होणं ही जी अवस्था आहे, ती खरं तर श्रीची संप्राप्ती अवस्था आदिदैविकच म्हणायला हवी. म्हणजे खरोखर संपत्ती मिळणं याचा जरी विचार बाजूला ठेवला तरी सुद्धा म्हणणं इतकंच आहे की मी जरी परमकोटीचा योगी झालो, साधू झालो, याचाच अर्थ निर्गुणाचं ब्रह्म, त्याचं आकलन मला झालं, तू आणि मी एकच आहेत याची मला जरी उकल झाली, मला ते समजलं, मी ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तूच आहेस, म्हणजे आपण एकजीव आहोत, याची जरी मला समज आली, तरी सुद्धा मी तुला भजेन, मी तुझ्याहून इतर कुणालाही भजणार नाही, तुझ्यावरती प्रेम करीन, तुझा भक्तियोग मला सतत लाभावा, यासाठी मी कुठलंही दुःख, कुठलीही वेदना माझ्या पदरात बांधायला तयार आहे. इतकी कळकळ त्या प्रेमाची दत्तप्रभूंच्या, आपल्या आराध्याची, आपल्या दैवताची. सांगण्याची गोष्ट इतकीच आहे की जसं तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म.
यातला निश्चल भाव जो आहे, पुढे महाराजांनी वर्णन केलेला अभंगामध्ये तो येतो. तो निश्चल भाव आणि निश्चय म्हणजे काय हे दासोपंतांनी या ओव्यांमधून आम्हाला सांगितलेले. ही अजूनही पहिल्या अध्यायाची प्रस्तावना सुरू आहे. आपण पुन्हा उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी. दासोपंतांच्या गीतार्णवाच्या पहिल्या अध्यायाचं आपण निरूपण, विवेचन, चिंतन, वाचन सगळं करतो आहोत. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. धन्यवाद.